नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. कुमार विद्यामंदिर टाकथीवाडीची सांस्कृतिक स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्हास्तरीय निवड. टाकथीवाडी तालुका शिरोट येथील जिल्हा परिषद शाखेत कुमार विद्यामंदिर या शाखेतील विद्यार्थ्यांनी लाटवाडी येथे संपन्न झालेल्या पम्स शिरोट आयोजित तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत नाट्यकरण स्पर्धेत मोठा गटात विद्यामंदिर टाकथीवाडी प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड. जिल्ह्याला करणार शिरोट तालुक्याचे प्रतिनिधित्व. सहभागी विद्यार्थी तसेच शाखेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक शिक्षिका याचे मोलाचे योगदान लाभले. सर्वत्र याचे कौतुक होत आहे. विशेष मार्गदर्शन छाया कामबठे मैडम याचे मोलाचे योगदान लाभले. पत्रकार नामदेव निर्मठेची रिपोर्ट.
किनाऱ्यावर. त्या समुद्र किनाऱ्यावर काय झालं? त्या समुद्र किनाऱ्यावर मरून पडली बिचारी 2000 कासव. त्याच्यासाठी डोळ्यातून वाहतात असं. फार वाईट घडलं. प्लॅस्टिकच्या विळख्यातून जलचर सुद्धा नाही वाचलं. ध्यान घेऊ नाही का? एवढंच नाही, आणखी अखरीत घडलंय काय? प्लॅस्टिक वापरू नका, सरकारनं केलाय कायदा. सगळ्या सजीवांना वाचवायला केलाय कायदा. खरंच की काय? आपण आणि पोरं बाळं खाणार काय? आपली मान ओसाड होत आहे. कशी काय? कशी काय? जमीन नांगरली, प्लॅस्टिकची जाळी वरती आली, शेतात पीक येईल कसं? कशी मिळतील खंडीभर कणसं? म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. हौसा, यापेक्षा म्या सांगतो तसं कर. समजा लोकांना उपदेश कर. तेव्हा काय? त्यावर एकच उपाय, प्लॅस्टिकचा पुनर्वापर केला पाहिजे. प्लॅस्टिकचा पुनर्वापर केल्यामुळे विटा बनवणे, रस्ते तयार करणे इत्यादी प्रयत्नांना पाठबळ दिला पाहिजे. प्लॅस्टिकचा पुनर्वापर केल्यामुळे भरपूर प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा कमी होईल. म्हणून म्हणतो कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी.